प्रेमळ मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा संदेश देवी शक्तीने तुमच्या पुढे आलेला आहे. म्हणून तुम्ही आजचा हा मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश अजिबात दुर्लक्षित न करता पुढील 15 ते 20 मिनिटे देऊन नक्कीच ऐकावा. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भाग्योदय होताना तुम्ही तुमचा पाहाल. म्हणून तुम्ही हा संदेश नक्की शांत मनाने ऐकावा. आणि जर तुम्हाला आजचा हा संदेश जर आवडला तर तुम्ही या संदेशाला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, हे गुरु माऊली मी तुमचे प्रिय बाळ आहे. नक्कीच आपण असे कमेंट बॉक्समध्ये पूर्णत्व टाईप करावे. मित्रांनो, बाळूमामा सदैव आपल्या भक्तांना म्हणत असतात की मी कुणालाही चमत्कार करण्याचा अधिकार मात्र दिलेला नाही ना माझी जागा घेण्याचा अधिकार दिला आहे. कोणी जर नक्कीच असे करत असेल तर इतकं मात्र नेहमी स्मरणात ठेवा की माझ्या दरबारामध्ये चुकीला नक्कीच माफी नाही. मी प्रत्येक भक्ताला त्याच्या भक्तीनुसार प्रचिती नेहमी देत असतो. म्हणूनच तुम्हाला सर्वप्रथम एवढं स्मरणात ठेवायचं आहे, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खरोखर चमत्कार करायचा असेल तर तुम्ही तुमच्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवावा आणि नक्कीच तुम्ही स्वतःवरती देखील जास्तीत जास्त विश्वास मात्र ठेवावा. तेव्हाच तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार होणे शक्य आहेत. पण हे संदेश तुम्हाला नक्कीच उत्तम पद्धतीने मार्गदर्शन करू शकतात आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने आयुष्य जगण्याचे ज्ञान देऊ शकतात. म्हणून तुम्ही हे संदेश अगदी शांत मनाने नक्कीच ऐकली पाहिजेत. प्रेमळ मित्रांनो, दगडातून मूर्ती बनण्यासाठी ज्या पद्धतीने दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात, तसेच आपल्यातील मानवी रूपी मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव नक्कीच सोसावे लागतात. आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट सहज कधी मिळणार नाही. तुम्हाला भरपूर जास्त परिस्थितीचे घाव सोसावे लागतील, तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी मात्र नक्कीच व्हाल. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या. नक्कीच नेहमी आपण समजून मात्र घेतलं पाहिजे. ते म्हणजे आयुष्यामध्ये आपण कितीही प्रमाणात मागे जरी गेलो, अर्थात कितीही प्रमाणात तुम्हाला अपयश जरी येत असले तरी देखील प्रयत्न करणं तुम्ही कधी देखील सोडू नका. कारण सहज बसत विचार करण्यापेक्षा, नकारात्मक लोकांसोबत फिरण्यापेक्षा आपण आपला वेळ नेहमी प्रयत्न करण्यामध्ये घालवला पाहिजे. बस एवढंच आपल्याला स्मरणात ठेवायचं आहे. मामा म्हणतात, अरे तुझी जीवन नौका किती मोठ्या संकटरूपी वादळात अडकलेली असू देत, थोडा तू धीर धर. काही अंतरांवर तुला बाळूमामा नामाचा किनारा नक्कीच भेटेल. बाकी तुला मिळाल्याशिवाय तो राहणार नाही. फक्त तू मात्र एकदा श्री संत सद्गुरू बाळूमामा की जय एकदा बोलून तर बघ, तुला तुझ्या आयुष्यामधली सर्व संकटे संपताना नक्कीच दिसतील. बाकी प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवली पाहिजे, ते म्हणजे आयुष्यातील प्रारब्धाच्या भोगाने डोळ्यात भरून आले पाणी. अशा वेळी अशा दुःखाचे बसणारे पाणी थांबविण्यासाठी आले नाही तुमच्या विना अन्य कोणी. त्यामुळे या जन्मात तुमचाच आहे मी ऋणी भगवंत राया. एवढं मात्र आपण भगवंतांच्या चरणी नक्कीच म्हटलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या. आपण आपल्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी प्राप्त करू शकतो ज्या गोष्टीसाठी आपण इतका जास्त संघर्ष केलेला आहे. अरे फक्त तू तुझ्या नक्कीच मनामधील आणि अंगामधील अहंकार काढून तर बघ. तू जेव्हा तुझ्या सर्वत्र अंगामधला अहंकार काढतील तेव्हा मात्र तू तुझ्या आयुष्यामध्ये नक्कीच पुढे जातील. बाकी प्रेमळ मित्रांनो, जीवन जगताना संगती खूप महत्त्वाची असते. बाभळीच्या झाडा शेजारी केलीचे झाड वाढले तर बाभळीच्या काट्याने त्याची संपूर्ण पाने फाटून जातात. याउलट चंदनाच्या झाडा शेजारी लिंबाचे झाड वाढले तर लिंबाच्या गाभाऱ्याला चंदनाचा मात्र सुवास येतो.
ज्याप्रमाणे श्रीरामांच्या सहवासात राहून श्री बजरंगबली धन्य झाले, तसेच श्रीकृष्णांच्या सहवासाने श्री अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाले. याउलट दुर्योधनाच्या सहवासाने नक्कीच भीष्मकर्ण सर्वश्रेष्ठ असून देखील त्यांचा मात्र नाश झाला. आपण ज्या सोबत राहतो त्याचा मात्र विचारांचा, राहणींचा, वागणीचा अंमल हा आपल्यावर नक्कीच होत असतो. म्हणूनच आपण मात्र संगतीकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, आपण मात्र भगवंतांना एखाद्या वेळी नाही घाबरले तरी देखील चालते. आपण मात्र आपल्या कर्मांपासून नेहमी घाबरून राहिलं पाहिजे. कारण शिव्या किंवा ओव्या, पाप किंवा आशीर्वाद यापैकी कोणत्याही गोष्टी ज्या गोष्टी तुम्ही इतरांना द्याल त्या गोष्टी न चुकता तुमच्याकडे नक्कीच येतील. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम प्रत्येकाने कर्मांकडे लक्ष नक्कीच दिलं पाहिजे. बाकी आयुष्यामध्ये नेहमी आनंद येईल. मामांचे नामस्मरण केल्यानंतर भरपूर जास्त धन संपत्ती मिळेल. हा ब्रह्म मात्र आपण प्रत्येकाने काढून घेतला पाहिजे आपल्या मनामधला. कारण आयुष्यामध्ये भगवंतांची भक्ती करायची असते, ती म्हणजे आपल्या मनाला आनंद मिळण्यासाठी, आपल्या नक्कीच जीवनामध्ये आपण समाधान राहण्यासाठी. बाकी जी गोष्ट धन संपत्तीची आहे ती धन संपत्ती तुम्हाला देणे हे तर मामांसाठी काही अवघड गोष्ट नाही. परंतु प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, भगवंत आपल्याला तेच देतील जे नक्कीच आपल्यासाठी योग्य असेल. म्हणून तुम्ही कोणतीच अपेक्षा नक्कीच भगवंतांच्या चरणी राहून धरू नका. फक्त तुम्ही योग्य पद्धतीने कष्ट करा. तुम्हाला जे काय मिळणार ते मात्र सर्वोत्कृष्टच मिळणार, एवढं मात्र तुम्ही नक्कीच पाहाल. एवढं मात्र आपण समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, जगणं खूप सुंदर आहे. सतत तुम्ही रुसू नका. फक्त एक फूल उमललं नाही म्हणून पूर्ण रोपाला तुम्ही मात्र कधी देखील नक्कीच तोडू नका. बाकी पूर्णत्व समजून घ्या. सगळं काही आपल्या मनासारखं होतं असं तरी ते काही देखील नसतं. पण जेव्हा तुमच्या मनासारखं झालेलं होतं ते दिवस मात्र तुम्ही कधी देखील विसरू नका. आयुष्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टी नक्कीच प्राप्त करून घेतलेल्या आहेत त्या गोष्टी जर तुम्हाला आयुष्यभर टिकवायच्या असतील तर सर्वप्रथम तुम्हाला स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायचा आहे. बस एवढंच आपण प्रत्येकाने समजून मात्र नक्कीच घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, भगवंत म्हणतात कधीही निराश होऊ नको. समजून घ्या, बाळूमामांची योजना ही निराळी असते. आपण मरते जीवांनी त्यात ढवळाढवळ केली की बॅलन्स मात्र नक्कीच जातो, तोड बिघडतो. तुम्ही त्यांची रचना पहा, त्या प्रत्येक गोष्टी भगवंत योग्य मात्र नक्कीच करीत असतो. अर्थात तुम्ही मात्र पूर्णत्व त्यांच्यावरती विश्वास ठेवलं पाहिजे. जर तुमचे योग्य कर्म असतील ना तर तुम्हाला योग्य वेळ आल्यानंतर मामा त्याही गोष्टी देतील ज्या गोष्टीची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नसेल. म्हणून आपण आपली चिंता सोडावी आणि मामांचे नेहमी नामस्मरण करण्याकडे लक्ष द्यावे. एवढं मात्र निश्चिंतच करे. बाकी मोठे झाल्यावर आयुष्य मात्र नक्कीच मनासारखं आपल्याला जगता येतं असं आपल्याला नेहमी लहानपणी वाटायचं. पण खरं सांगू तर आयुष्यात लहानपणी जे आयुष्य आपण जगलो तितकंच फक्त आपण मात्र आपलं आयुष्य जगलोय असं तर मला वाटतं. कारण मोठं झाल्यानंतर फक्त जबाबदारीचे ओझं घेऊन मात्र आपल्याला नेहमी इथे जगावं लागतं. बस एवढंच आयुष्यामध्ये एक मोठे सत्य आहे. म्हणूनच आपण मात्र कधी देखील निराश होऊ नये. आयुष्यामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची असेल आणि तीच गोष्ट जर तुम्हाला मिळालेली नसेल तर तुम्ही नेहमी निराश नक्कीच होऊ नका. कारण त्याहीपेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला हे गुरुमाऊली नक्कीच देतील. फक्त तुम्ही निस्वार्थ मनाने त्यांची भक्ती करा. जन्माची नाती हा तर निसर्गाचा प्रसाद आहे, पण स्वतः बनवलेली नाती हे अमूल्य पुण्य सत्कर्म आहे. हृदय समुद्रासारखे ठेवा, नद्या आपोआप तेथे येऊन मिळतील. तणावमुक्त जगा, हसा आणि नेहमी हसवा. आयुष्यामध्ये जेवढं तुम्ही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्ही नक्कीच प्राप्त करून घ्याल. जेव्हा तुम्ही भगवंतांवरती
निस्वार्थ मनाने विश्वास ठेवाल. बाकी प्रेमळ भक्तांनो, माणूस नेहमी म्हणत असतो की मी अमुक अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे, हे मात्र सर्व माझे आहे. तेव्हा मात्र भगवंत वर बसतो आणि हसतो आणि म्हणतो, अरे वेड्या, सर्व 7-12 तर माझ्या मालकीच आहे. तुला तर फक्त 70 ते 80 वर्षाच्या कराराने मी ते पाठविलेले आहे. ज्या वेळेस तुझा करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला सुद्धा वेळ मात्र कधी देखील मिळणार नाही. मग तू इथला कसला मालक? म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, सर्वप्रथम आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे ते म्हणजे आयुष्यामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला मिळालेली नसेल तर ती गोष्ट तुम्हाला का मिळालेली नाही याचं नक्कीच कधी तुम्ही दुःख वाटून घेऊ नका. कारण आयुष्यामध्ये अर्थात आपल्यासाठी जी गोष्ट योग्य असणार तीच गोष्ट आपल्याला नेहमी भगवंत देणार. बस एवढंच आपण समजलं पाहिजे. आणि आपल्या जवळची माणसं नेहमी आपल्याशी स्टेटसमधून, प्रोफाईल फोटोमधून बोलत असतात. फक्त आपल्याला मात्र ते ओळखायला देखील आले पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, जो व्यक्ती नेहमी शून्यातून सुरुवात करीत असतो तो मात्र कधी देखील आयुष्यामध्ये अपयशाला घाबरत नसतो. म्हणून तुम्ही देखील शून्यातून मात्र सुरुवात करायला कधी देखील घाबरू नका. बाकी जीवन जगताना विश्रांती हे मात्र नक्कीच महत्त्वाचे असते, पण त्याहून आळस निर्माण न होता उत्साहाने काम करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. कारण आळस निर्माण झाल्याने आपण प्रयत्न करणं पूर्णत्व थांबवितो. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, सर्वप्रथम आपण प्रत्येकाने नक्की समजून घेतलं पाहिजे ते म्हणजे आयुष्यामध्ये जर खरोखर तुम्हाला प्रगती करायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे आणि आळस मात्र पूर्णत्व नक्कीच नष्ट करायचा आहे. जीवनात येणारा प्रत्येक प्रसंग आपणास मात्र काहीतरी शिकवून नक्कीच जातो, हे तुम्ही समजून घ्या. कारण प्रत्यक्ष यातून तुम्हाला जीवनातील कोणत्याही प्रसंगाचा सामना करण्याचे योग्य पद्धतीने ज्ञान मिळेल. जीवन जगताना संकटे आली म्हणून निराश कधी होऊ नका. कारण जसा वाईट काळ येतो तसा चांगला काळ निश्चिंतच येतो. त्यामुळे आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक मात्र असला पाहिजे, जे आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवायचं आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, तुमच्यामध्ये असलेल्या गुणवत्तेचा आदर तुम्ही नक्कीच केला पाहिजे. त्यामुळे स्वतःमध्ये बदल घडवून गुणवत्ता मात्र अजून जास्त निर्माण होते. म्हणूनच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट स्मरणात ठेवायचं आहे, ते म्हणजे दुःख आले तरी कधीही घाबरू नका आणि सुख येईल तेव्हा मात्र तुम्ही नक्कीच गर्व करू नका. कारण या दोन्हीही गोष्टी मात्र जास्त काळ टिकणाऱ्या नाहीत. अर्थात आज तुमच्याकडे सुख असेल तर उद्या मात्र तुमच्या आयुष्यामध्ये दुःखही नक्कीच येऊ शकते. म्हणून आपण कधीही गर्व मात्र नक्कीच करू नये. नेहमी भगवंतांचे तुम्ही निस्वार्थ मनाने नामस्मरण मात्र नक्कीच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न पूर्णत्व केलं पाहिजे. बाकी स्वतःवर जर विश्वास असेल आणि प्रयत्न करण्याची तयारी असेल तर तुम्हाला विजय मिळवण्यापासून कधी कोणी देखील रोखू मात्र शकणार नाही. आपली काम करण्याची पद्धत अशी असली पाहिजे की चुकीच्या गोष्टींना विरोध करून योग्य गोष्टींना प्रोत्साहन मात्र देता आले पाहिजे. कारण असे काम केल्यास एक चांगले नेतृत्व तयार मात्र नक्कीच होऊ शकते, जे आपण प्रत्येकांना नेहमी स्मरणामध्ये मात्र ठेवायचं आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही मात्र नक्की समजून घेतलं पाहिजे, ती म्हणजे यशस्वी होण्याचे स्वप्न साकार करायचे असल्यास त्यासाठी अगोदर कठोर परिश्रम करण्यावर तुम्ही भर द्या. कारण यश मिळवणे नक्कीच तेव्हाच पूर्णत्व शक्य होते जेव्हा आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मेहनत मात्र नक्कीच करतो. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच मनात ठेवायचं आहे. बाकी जीवनात किती माणसे सोबत आहेत यापेक्षा किती उपयोगी पडतात याचा तुम्ही विचार करा. कारण याच्यामुळे आपल्याला माणसे ओळखताही येतील आणि जोडताही येतील. बस एवढंच आपण प्रत्येकाने समजून मात्र नेहमी घेतलं पाहिजे. कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी काय करता येईल हे तुम्ही बघा. कारण काही न केल्यास समस्या अजून वाढतील.
तर प्रयत्न केल्यास कठीण काळातून बाहेर मात्र तुम्ही देखील नक्कीच पडाल. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी समजून घेतलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, कर्तृत्व असे करून दाखवा की स्वागत होईल. कारण नक्कीच प्रयत्न खूप जण करतात, पण कर्तृत्व करून दाखवण्याची जिद्द खूप कमी व्यक्तींमध्ये मात्र निर्माण नक्कीच पूर्णत्व होते. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवायचं आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्ही केलेल्या कष्टाचे फळ तुम्हास नक्कीच मिळेल. हा विश्वास तुम्ही कायम तुमच्या मनात ठेवा, कारण तुम्हाला स्वतःवरील विश्वासच तुम्हाला नेहमी मजबूत बनवतो. आणि तुम्ही जर इतरांकडून नेहमी अपेक्षा धराल तर मग मात्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील आनंद नक्कीच मिळणार नाही. म्हणून आपण सर्वप्रथम स्वतःवरती विश्वास पूर्णत्व ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील दुःख पूर्णत्व आले तरी तुम्हाला मात्र कधी देखील जास्त निराशपणा वाटणार नाही. म्हणून प्रेमळ मित्रांनो, काळजी सोडा, चिंता कर सोडा, भगवंतांचे तुम्ही या क्षणापासूनच नामस्मरण नक्कीच करा. बस एवढंच आपण प्रत्येकाने समजून घ्यावे. आणि आयुष्य आपण प्रत्येकाने नेहमी आनंदाने सुखाने जगावे, एवढं मात्र नक्कीच तुम्ही समजून घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतो, चिंता करण्यापेक्षा तू आमचे चिंतन कर. चिंता माणसाला संपवते आणि भगवंतांचे चिंतन मात्र माणसाला आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने पुढे मात्र घेऊन जाते. म्हणून प्रेमळ मित्रांनो, तुम्ही नेहमी चिंता करण्यापेक्षा, चिंतित तुम्ही नेहमी राहण्यापेक्षा भगवंतांचे तुम्ही चिंतन करण्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच लक्ष द्या. बस एवढंच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी स्मरणात ठेवायचंय. परमेश्वर म्हणतात, घाबरू नको, भिवू नकोस. जे तुला प्राप्त करायचे आहे त्याहून उत्तम तुला नक्कीच मिळेल. फक्त तू चिंता करण्यापेक्षा आमचे चिंतन कर. आणि प्रेमळ मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये अशक्य असे तर काय देखील नाही. जर तुम्ही तुमच्या मनामध्ये नेहमी अशक्य आहे असा विचार कराल तर तुमच्यासाठी प्रत्येक गोष्टी मात्र अशक्य नक्कीच होऊन जातील. आणि जर तुम्ही तुमच्या मनामध्ये सर्व काही तुमच्यासाठी शक्य आहे असा जर नक्कीच विचार कराल तर तुमच्यासाठी कधीही काय देखील अशक्य मात्र राहू शकणार नाही. म्हणून आपण नेहमी आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य आहे असा मात्र नक्कीच विचार करून जगलं पाहिजे. मागे आपण जिंकू शकत नाही म्हणून प्रयत्न करणे कधी आपण सोडू नये. कारण काही विजेते असेही होऊन गेले आहेत की ज्यांनी पराभव पचवून विजय मात्र मिळवलेला आहे. आणि जो नेहमी पराभव नक्कीच पचवू शकतो तो मात्र आयुष्यामध्ये भरपूर चांगल्या गोष्टी देखील प्राप्त करू शकतो. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, एकच गोष्ट तुम्हाला नेहमी स्मरणात मात्र ठेवायचं आहे, ते म्हणजे आयुष्यामध्ये कितीही नक्कीच दुःख जरी आले तरी देखील आपण मात्र स्वतःवरती विश्वास ठेवून आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाकी समजून घ्या, बऱ्याच गोष्टी आपण मात्र समजून घेऊन त्यावर काम करण्याची गरज असते. कारण या संपूर्ण जगात प्रत्येक व्यक्तीला आपले जीवन जगायचे असते. त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष मदत खूप कमी लोक मात्र इथे नक्कीच करतील. म्हणून प्रथम तुम्ही स्मरणात ठेवा, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी मिळून जातील ज्या गोष्टीसाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच कष्ट केलेला आहे. फक्त तुम्हाला स्वतःवरती मात्र नक्कीच विश्वास ठेवायचा आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, पूर्णत्व एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करताना अनेक अडचणी मात्र तुम्हाला नक्कीच येतील. तेव्हा तुम्ही तुमचे प्रयत्न पूर्ण ताकदीने आणि योग्य मार्गाने होतात का याकडे लक्ष द्या. स्वातंत्र्य हे मनाचे तसेच विचारांचे देखील असावे. कारण मनाचे आणि विचारांचे स्वातंत्र्य असल्यास आपण योग्य निर्णय मात्र नक्कीच घेऊ शकतो. तेव्हा मात्र संधी मिळेल जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपल्या प्रयत्नांनी मिळालेल्या संधीचा उपयोग योग्य पद्धतीने अर्थात फायदा करून घ्या. कारण खूप जणांना संधी ही कधी देखील मात्र मिळत नसते आणि परिस्थिती अनुकूल मिळाली तरच आपण यशस्वी अर्थात यश मिळवू शकतो. हा समज तुम्ही तुमच्या मनातून
काढून टाका, कारण प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपण मात्र नेहमी यशस्वी नक्कीच बनू शकतो. तुम्ही अर्थात जेव्हा वेदना तुम्हाला होतात तेव्हा वेदना सहन करून पुन्हा नव्याने मात्र जीवन जगण्याचे काम करा, कारण फक्त वेदनांकडे लक्ष तुम्ही दिले तर जीवनातील सुख आपणास कधी देखील दिसणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आयुष्यात वेदना तर प्रत्येकांच्या आहेत, पण जो व्यक्ती नेहमी वेदनांकडे लक्ष न देता अर्थात अजून जास्त प्रयत्न करण्याकडे लक्ष देत असतो तो मात्र आयुष्यामध्ये कधी देखील निराश नक्कीच होणार नाही. म्हणून तुम्हाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे ते म्हणजे आयुष्यामध्ये प्रत्येकांच्या वेदना मात्र नक्कीच आहेत, पण यशस्वी तोच होतो जो नेहमी योग्य पद्धतीने कष्ट करतो. म्हणून तुम्ही यशस्वी नक्कीच व्हाल, फक्त योग्य पद्धतीने तुम्ही कष्ट मात्र करायला शिका. बाकी बदल घडविणे तेव्हाच शक्य होते जेव्हा स्वतः बदलाचा भाग होण्यासाठी प्रयत्न कराल, कारण बदल हा एखाद्या व्यक्तीने मांडलेला एक विचार असतो जो सत्यात उतरवायचा आपण प्रत्येकाने असतो. आणि प्रेमळ मित्रांनो, यश हे एका दिवसात मिळत नाही, त्यासाठी कित्येक वर्ष संघर्ष करावा लागतो. त्यामुळे यश मिळवण्यासाठी प्रयत्न करा, अर्थात प्रयत्न करताना आपली मेहनत मात्र कधी कमी पडणार नाही याची तुम्ही सर्वप्रथम काळजी घ्या. बाकी तुम्हाला यश मिळवून देण्याची काळजी स्वतः भगवंत करतील. म्हणूनच आपण आपल्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट नेहमी स्मरणात ठेवली पाहिजे, ते म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये किती जास्त जरी दुःख असलेत ना तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवून हे आयुष्य नक्कीच जगलं पाहिजे, कारण आपल्या आयुष्यामध्ये जे काही नक्कीच होत असते ते तर आपल्या उत्तमासाठीच होते. म्हणून प्रेमळ भक्तांनो, अजूनही जर तुम्ही चिंता करीत असाल तर तुम्ही तुमची खरोखर चिंता सोडावी आणि मामांचे तुम्ही निस्वार्थ मनाने चिंतन नामस्मरण करण्याकडे लक्ष केंद्रित करावे. बस एवढंच तुम्हाला आयुष्यामध्ये नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. भगवंत म्हणतो, जेवढं गमिवलेले आहेस त्यापेक्षा उत्तम तुला खरोखर मिळवायचे असेल तर सर्वप्रथम तू स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायला शिक. आणि प्रेमळ भक्तांनो, जिथे पराभवाची चर्चा चालू असेल तिथेही विजय मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करा, कारण प्रत्येक वेळी परिस्थिती आपल्या बाजूने मात्र कधीच नसते आणि जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे यावर तर बऱ्याच गोष्टी अवलंबून नक्कीच असतात. कारण सकारात्मक दृष्टिकोन जीवन जगण्याची आपल्याला प्रेरणा देतो, तर नकारात्मक दृष्टिकोन मनामध्ये शंका नेहमी निर्माण करीत असतो. यावरून देखील आपल्याला भरपूर गोष्टी नक्की समजतात. खोट्यांच्या पंगतीला बसण्यापेक्षा खऱ्यांच्या संगतीला उपाशी बसलेलं केव्हाही चांगलं. बाकी प्रेमळ मित्रांनो, घरगुती भांडणात कोणी जिंकत नसतं आणि कोणी हारतही नाही, फक्त घरातील शांतता आणि आनंद मात्र कायमचा गमावला जातो. माझी वागणुकी तुमच्या वागणुकीवर अवलंबून आहे असं मात्र आपण एक नियम बनविला पाहिजे. जो व्यक्ती तुम्हाला नेहमी दुर्लक्षित करतो, नेहमी तुमच्यासोबत वाईट कृत्य करतो, त्याच्या मात्र आयुष्यामध्ये तुम्ही जास्त त्याला कधी महत्त्व तुमच्या आयुष्यात देऊ नका. बाकी आपण काय आहोत हे तर फक्त आपल्यालाच माहिती असतं. आयुष्यात आपण कोणकोणत्या गोष्टींचा सामना केले हे मात्र इतरांना मुळीच ठाऊक नसतं. म्हणून आपल्याला कोण काय म्हणते, काय समजते, अशा गोष्टींचा आपल्यावर कधी देखील आपण मात्र परिणाम होऊ द्यायचा नसतो. बाकी फायदा घेणारे घेत राहतील. आपण ना तत्व बदलायचं ना कधी निष्ठा ठेवायचा. तो फक्त प्रत्यक्ष आपल्याला गमवायला पण कळेल त्यांनी मात्र काय गमवलेली आहे. श्रीमंती जोडणे अर्थात श्रीमंती थोडी कमी असली तरी चालेल, पण माणसाने मनानं कधी देखील दारिद्र्य नसावं. लोकांना किंमत दिली की लोक गंमत मात्र करायला बघतात. हे मात्र आयुष्यातले सर्वात मोठे सत्य. या छोट्या जीवनात एक गोष्ट मात्र समजलेली आहे, पैसा असेल तरच इथे मात्र सध्या इज्जत दिली जाते, मान सन्मान दिला जातो. परंतु प्रेमळ भक्तांनो, एकच गोष्ट नक्कीच आपल्याला समजली पाहिजे, तुम्ही पैसा जरूर कमवा,
परंतु त्यासोबतच उत्तम कर्म देखील करीत चला. बस एवढंच तुम्हाला स्मरणात ठेवायचं आहे. आणि तुम्ही ज्या व्यक्तीचा जास्त विचार करताय ना, त्याला त्याचा काही देखील मुळीच फरक कधी पडणार नाही. तुम्ही नेहमी स्वतःकडे नक्कीच लक्ष द्या. समजून घ्या, आपण नेहमी स्वतःकडे जर लक्ष दिले तर आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी देखील मागे जाणार नाहोत. आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल, परंतु आपण असल्यासाठी नाराज मात्र नक्कीच कोणी झालं नाही पाहिजे. बस एवढंच आपण स्वतःला नेहमी समजवायचे असते. आणि प्रेमळ मित्रांनो, हे जग तुम्हाला जिंकायचे असेल तर ते मात्र तुम्हाला उत्तम कर्म करून नेहमी जिंकावे लागेल. म्हणून आपण नेहमी उत्तम कर्म करण्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे. बस एवढंच तुम्हाला समजायचं आहे. माघार घेण्याची मनस्थिती जेव्हा निर्माण होईल ना, तेव्हा मात्र आत्मविश्वास कसा वाढेल यासाठी तुम्ही प्रयत्न केलं पाहिजेत. कारण आत्मविश्वास माघार न घेता जिंकण्याची आपण प्रत्येकांना शक्ती देतो. बाकी आपल्याला काय करायला जमते नक्कीच हे प्रत्यक्ष आपण पाहिलं पाहिजे. बाकी आपल्याला काय करायला जमते दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा आपल्याला समजणे खूप महत्त्वाचे असते. कारण यामुळे तुम्ही ते करू शकाल जे तुम्हाला मात्र नक्कीच करायचे आहे. जीवनात एखादी गोष्ट मिळवण्यासाठी धडपड तर प्रत्येकाला करावे लागते, ते मात्र योग्यच आहे. फक्त त्यासोबत स्वतःला तुम्ही असे बनवा की जी गोष्ट मिळवण्यासाठी धडपड केली त्यासाठी तुम्ही मात्र कायम पात्र राहाल. समोरासमोर येऊन कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची हिंमत आपण मात्र ठेवली पाहिजे. कारण यामुळे संकटात न घाबरता प्रत्यक्ष त्यावर मात करण्याची एक शक्ती आपल्यामध्ये तयार मात्र निश्चितच होईल. हे देखील आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात मात्र नक्कीच ठेवली पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट आपण मात्र नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. समजून घ्या, आयुष्यामध्ये आनंदच आनंद आपले आहे. फक्त आणि फक्त आपल्याला नेहमी नक्कीच त्या आनंदाकडे आणि स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे. बाकी जीवनात कधी कुणाला कमी मात्र आपण समजायचे नसते. कारण वेळ कधीच एकसारखी कधी राहणार नाही. त्यामुळे आज जर तुम्हाला दुःख असेल, अर्थात आज जर कोणी यशस्वी नक्कीच नसेल, याचा अर्थ असा कधी नाही की तो भविष्यात देखील यशस्वी कधी होणार नाही. समजून घ्या, यशस्वी प्रत्येक जण होऊ शकतो जो नेहमी प्रयत्न करण्याकडे लक्ष देतो, जो नेहमी बाळूमामांवरती त्यांच्या शक्तीवरती विश्वास ठेवतो, तो माणूस नेहमी यशस्वी नक्कीच होतो. म्हणून प्रेमळ भक्तांनो, आपल्याला नेहमी समजून नक्कीच घ्यायचं आहे. अर्थात तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही प्रथम मात्र नक्कीच प्रयत्न करा. जीवनात योग्य मार्ग दाखवणारे आणि साथ देणारे हे मात्र खूप कमी असतात. त्यामुळे आपण काही गोष्टी स्वतः शिकण्याचा नेहमी प्रयत्न केले पाहिजे, जेणेकरून त्यातून तुम्हाला अनुभव नक्कीच मिळेल. बाकी प्रेमळ भक्तांनो, नक्कीच आपण प्रत्येकाने स्मरणात ठेवलं पाहिजे. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये किती जास्त दुःख जरी आले तरी देखील आपण कधी देखील चिंता नक्कीच करू नये. प्रेमळ मित्रांनो, नेहमी तुम्ही शांत राहा. अर्थात आयुष्यामध्ये काय देखील तुम्हाला नक्कीच जर पूर्णत्व तुम्ही एखादी गोष्ट गमावलेले असाल तर तुम्हाला नेहमी शांत पूर्णत्व राहायचं आहे. कारण आयुष्यामध्ये आपण जे काय नक्कीच गमावलेले आहोत त्यापेक्षा नक्कीच तुम्हाला पूर्णत्व उत्तम गोष्टी प्राप्त होतील. फक्त तुम्हाला स्वतःवरती पूर्णत्व विश्वास मात्र ठेवायचा आहे. आणि जो व्यक्ती नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवत असतो त्याला मात्र योग्य गोष्टी नक्कीच मिळत असतात. म्हणून प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला नेहमी स्वतःवरती नक्कीच पूर्णत्व विश्वास ठेवायचा आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जीवनामध्ये जर कोणी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणारा व्यक्ती मिळालेला असेल तर तुम्ही मात्र नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण नक्कीच एखादा व्यक्ती तुम्हाला नक्कीच दुःख देऊ शकतो, पण जो व्यक्ती तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात ज्या व्यक्तीने नक्कीच आनंद दिलेला आहे त्या व्यक्तिवरती मात्र तुम्ही
पूर्णत्व विश्वास ठेवलं पाहिजे. बाकी भरत्या गोष्टी करण्यावर आपण दिलं पाहिजे, ज्यामुळे आपल्या प्रगतीस हातभार लागेल. कारण अनावश्यक गोष्टीकडे लक्ष दिले तर लक्ष प्रगती घडवून कधी देखील निश्चिंतच आणणार नाही. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, आपल्याला नेहमी एकच गोष्ट नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये जेवढं गमावलेले आहोत ना, त्यापेक्षा उत्तम गोष्टी आपण प्रत्येकांना नक्कीच मिळून जातील. फक्त आपण प्रत्येकांना नेहमी आनंदी मात्र राहायचं आहे. म्हणून तुम्ही नेहमी आनंदी राहा आणि उत्तम कर्म करीत राहा. मग मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये किती दुःख आहे हे पाहण्यापेक्षा भगवंतांनी आपल्याला किती जास्त आनंद दिलेला आहे याचा आपण नेहमी विचार नक्कीच केलं पाहिजे. कारण भगवंतांनी तुम्हाला जेवढं जास्त आनंद नक्कीच दिलेले आहेत, त्यापेक्षा जास्त आनंद तुम्हाला नक्कीच कोणी देखील देऊ शकणार नाही. म्हणून प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये पूर्णत्व तुम्हाला जे काही प्राप्त होईल ते नक्कीच भगवंतांच्या इच्छेनुसारच प्राप्त होईल. म्हणून आपण मात्र आपली चिंता सोडावी आणि भगवंतांवरती नेहमी विश्वास ठेवावे. आपले राहणीमान हे तर उंचवण्यासाठी प्रयत्न करत राहा. कारण राहणीमान उंचावणे हे गरजेचे देखील नक्कीच असते. फक्त हे करताना उच्च विचारांबाबत चढजोड मात्र आपण कधी देखील करू नये. बस एवढंच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचे. भगवंत म्हणतात, तू कधी कुणाला रडवू नकोस, तुला देखील कोणी कधी रडवणार नाही. अर्थात प्रेमळ भक्तांनो, तुम्ही जर नेहमी उत्तम कर्म कराल तर तुम्हाला उत्तम गोष्टी मात्र निश्चिंतच परमेश्वर देतील. म्हणून तुम्ही नेहमी योग्य पद्धतीने कर्म मात्र केले पाहिजे. बाकी प्रयत्न केल्यास काहीतरी साध्य झाल्याशिवाय राहत नसते. हा यशस्वी लोकांचा अनुभव आहे. हे समजून घेतले तर खचलेले मनसुद्धा यश मिळवण्यासाठी नव्याने प्रयत्न नक्कीच करेल. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. संयमाने कठीण परिस्थितीचा सामना करण्याचे आणि लढण्याचे बळ मिळते. त्यामुळे संयम ठेवा. कारण जीवनातील अतिशय कठीण काळावर संयमानेच आपण मात्र मात करू शकतो. एवढं मात्र नक्कीच तुम्हाला नेहमी स्मरणात नक्कीच पूर्णत्व ठेवायचे. आणि प्रेमळ मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं सध्या दुःख आलेले आहे त्यापेक्षा जास्त सुख तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळेल. म्हणून तुम्ही नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन करण्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष दिलं पाहिजे. आणि आपल्याला आज काय करायचं आहे याचा तुम्ही विचार करा आणि त्यानुसार काम करा. कारण आजचा दिवस उद्याचं काय होईल याची चिंता करण्यात वाया घालवणे हे कधीही फायदेशीर ठरत नसते. आणि कोणत्या गोष्टीची जाणीव असणे हे मात्र नक्कीच खूप महत्त्वाचे असते. कारण एखाद्या गोष्टीची जाणीवच आपल्याला मात्र जबाबदार व्यक्ती बनविते. आपले मत हे मात्र स्वतःचा अनुभवाने ज्ञान यांचा आधार घेऊन मांडा. कारण मत मांडणे हे एक प्रभावी व्यक्तिमत्वाचे लक्षण आहे. आणि नक्कीच तुम्हाला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे, आयुष्यात योग्य पद्धतीने जो मत मांडतो तो मात्र नेहमी यशस्वी नक्कीच होतो. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्याला अर्थात तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं जास्त गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळतील. म्हणून तुम्ही चिंता करणं मात्र सोडलं पाहिजे. तगडे आव्हान समोर उभे असले तरी त्याचा मात्र सामना करण्यासाठी प्रयत्न नक्कीच करा. कारण प्रयत्न करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला परमेश्वरांनी दिलेला आहे. मनाची एकाग्रता कायम राहील मात्र तुम्ही नेहमी नक्कीच प्रयत्न पूर्णत्व करा. कारण मन स्थिर राहिले तर आपण केलेल्या प्रत्येक कामाला यश योग्य पद्धतीने मिळू शकते. आणि जर तुमचे मन स्थिर नसेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील यश नक्कीच मिळणार नाही. म्हणून प्रेमळ भक्तांनो, जर तुम्हाला खरोखर यशस्वी व्हायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही मात्र स्वतःवरती पूर्णत्व नक्कीच विश्वास ठेवलं पाहिजे. भगवंत म्हणतो, शांत राहा,
चिंता सोड. कितीही कठीण काळ जरी असला तरी देखील आपल्याला मात्र नेहमी स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेवायचा आहे. आणि जो व्यक्ती नेहमी स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवतो तो मात्र कधी देखील आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी नक्कीच होऊ शकतो. जो व्यक्ती स्वतःवरती नक्कीच पूर्णत्व विश्वास ठेवत असतो, यश मिळावे असे सर्वांना वाटते, पण त्यासाठी मात्र संकटे आणि अडचणींवर मात करण्याची तयारी असली पाहिजे. कारण तेव्हाच यश मिळणे हे आपण प्रत्येकासाठी नक्कीच पूर्णतः शक्य होते. म्हणून प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यामध्ये आपल्याला किती जास्त जरी संकटांचा सामना करावा लागत असला तरी देखील आपण मात्र कधीही चिंता करू नये. कारण आयुष्यामध्ये किती जास्त संकटे आली, किती जास्त अडचणी आलीत तरी देखील त्याचा मात्र सामना आपण प्रत्येकानं स्वतःला करायचा आहे. अर्थात आयुष्यामध्ये किती जास्त संकटे आलीत तरी देखील आपण मात्र नक्कीच चिंता करू नये. कारण संकटे हे तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नक्कीच येत असतात. तुम्ही जितकं जास्त संकट म्हणत राहाल तितके जास्त संकटे नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये येतील. अर्थात जितकं जास्त तुम्ही नकारात्मक विचार कराल ना त्यापेक्षा जास्त वाईट तुमचे जीवन नक्कीच बनून जाईल. म्हणून तुम्ही नेहमी वाईट विचार करण्यापेक्षा नक्कीच चांगला विचार करण्याकडे पूर्णत्व लक्ष दिलं पाहिजे. बस तुम्हाला एवढ्याच गोष्टी नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे. भगवंत म्हणतात, घाबरू नको, चिंताही तू कधी करू नकोस. कारण तुझ्या आयुष्यामध्ये जेवढं तू गमिवलेले आहेस त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुला निश्चितच वेळ आल्यानंतर मिळून जातील. म्हणून आपण नेहमी चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन मात्र नक्कीच करण्याकडे पूर्णत्व लक्ष दिलं पाहिजे. बाकी आयुष्य हे तर असे आपण जगलं पाहिजे की आपली ओळख एखाद्या चांगल्या कामासाठी नक्कीच कौतुकाने पूर्णत्व करून दिली जाईल. त्यासाठी काही न करण्यापेक्षा एखाद्या चांगल्या कामास मदत करा. आपली ओळख निर्माण झाल्याशिवाय कधी देखील नक्कीच राहणार नाही, हे देखील नक्कीच खरे. आपली नेहमी चिंता सोडावी आणि भगवंतांवरती नेहमी विश्वास ठेवावा. पूर्ण ताकदीने प्रयत्न करण्याची जिद्द तुमच्यामध्ये भगवंतांनी दिलेली आहे. म्हणून प्रेमळ भक्तांनो, तुम्ही सर्वप्रथम चिंता सोडा आणि भगवंतांचे तुम्ही मात्र चिंतन करण्याकडे लक्ष द्या. जीवनात संघर्षाला सामोरे जाताना यशाचा एक दिवस नक्कीच येईल, हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवून जगा. कारण हे वाक्य लढण्याचे बळ आपण प्रत्येकांना नक्कीच देईल. म्हणून प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमिवलेले आहात ना त्यापेक्षा उत्तम गोष्टी जर खरोखर तुम्हाला प्राप्त करायच्या असतील तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवून जगा. जो व्यक्ती नेहमी दुसऱ्यावरती विश्वास ठेवतो तो मात्र कधी देखील आनंदी राहू शकणार नाही. आणि जो व्यक्ती नेहमी नक्कीच स्वतःवरती विश्वास ठेवतो तो नेहमी आनंदी राहून जीवन जगतो. म्हणून आपण प्रथम स्वतःवरती विश्वास ठेवून आयुष्य हे जगलं पाहिजे. साहसाला काय कधीही पर्याय शोधता येत नाही. कारण फटकतात पक्षाला पंख असले तरी आकाशात उंच भरारी घेण्यासाठी त्यालाही साहस मात्र नियमित दाखवावे लागते. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एकच मनात गोष्ट नेहमी ठेवायची आहे, ती म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय गमिवलेले आहात याचा नेहमी विचार करण्यापेक्षा तुम्हाला कोणत्या गोष्टी प्राप्त करायच्या आहेत या गोष्टींचा तुम्ही नेहमी विचार करा. कारण आपले आयुष्य नेहमी आनंदाने मात्र भरलेले आहे. जर तुम्हाला उत्तम गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर तुम्हाला उत्तम देखील कर्म निश्चितच करावे लागतील. बस एवढंच तुम्ही स्मरणात ठेवा. आणि चिंता करण्याची सवय आपण मात्र नक्कीच सोडून दिलं पाहिजे. कारण जीवनातील प्रश्न सोडवणे तेव्हा शक्य होते जेव्हा चिंता करण्याऐवजी प्रत्यक्षात प्रयत्न मात्र जास्तीत जास्त प्रमाणामध्ये केली जातात. म्हणून प्रेमळ मित्रांनो, तुम्ही नेहमी चिंता करण्यापेक्षा योग्य पद्धतीने प्रयत्न मात्र करण्याचा प्रयत्न करा. कारण जो व्यक्ती नेहमी नक्कीच प्रयत्न करीत असतो तो जीवनामध्ये कधी देखील रडणार नाही. आपल्याला जे जमते त्यामध्ये इतके परिपूर्ण तुम्ही बनायला शिका
की त्या गोष्टीचा किंवा कामाचा विषय निघताच लोक तुमचे नाव घेतील, कारण परिपूर्ण कामास गुणवत्तेशिवाय पर्याय नसतो. आणि आपल्याला नक्कीच जे मिळालेले जीवन हे खडतर असेल तरी बदलण्याची शक्ती मेहनतीमध्ये असते. त्यामुळे काही ना काही करण्यापेक्षा नक्कीच प्रयत्न करण्यावर तुम्ही भर द्या. उद्योग हा निश्चिंतच होत असतो. जग मग तो चांगल्या विचारांचा असो किंवा गोष्टींचा, फक्त त्यासाठी संयम ठेवून काम करणे हे मात्र महत्त्वाचे. समजून घेणे हे आपल्या स्वभावात असले पाहिजे, कारण समजूतदारपणा हा आपणास आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवण्यास मात्र निश्चिंतच पूर्णत्व मदत करतो. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आपण आपल्या आयुष्यात त्याच गोष्टी प्राप्त करू शकतो ज्या गोष्टीचा आपण नेहमी विचार करतो. बाकी परिस्थिती आपल्यासमोर प्रश्न निर्माण करते, अशा वेळी त्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न हा झाला पाहिजे. कारण कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी आपली ताकद विकसित करणे हे मात्र गरजेचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, मनावर तुम्हाला ताबा मिळवायचा असेल तर मनावर ताबा मिळवण्यासाठी तुम्ही प्रथम मेहनत करा. तुम्ही नक्कीच हे चांगल्या प्रकारे करू शकाल तर तुम्हाला तुमचे हे साध्य पूर्णत्व नक्कीच करता येईल. बस एवढंच आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात मात्र ठेवलं पाहिजे. जीवनात एखाद्या कार्यासाठी योगदान देण्याची संधी मिळाल्यास अवश्य द्या, कारण आपले योगदान हे ते काम पूर्ण करण्यास मदत करेल. हे मिळवायचे आहे ते दूर आहे, अर्थात जे मिळवायचं आहे ते दूर आहे, असा नकारात्मक विचार कधीही तुम्ही करू नका. कारण आपला एक प्रयत्न आपणास नक्कीच आपले स्वप्न सत्यात उतरण्यास मदत करतो. त्यामुळे सकारात्मक विचारांकडे तुम्ही मात्र जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते योग्य मार्गाने गाठायचे ठरवल्यास त्याकडे लक्ष द्या, कारण परिणामांचा जास्त विचार हा आपले लक्ष नेहमी विचलित करू शकतो. बाकी आत्मपरीक्षण करण्याची सवय लावून घेतली पाहिजे, कारण आपण केलेली कोणतीही काम असेल त्यात नक्कीच यश येवो किंवा अपयश, जर आत्मपरीक्षण करण्याची सवय असेल तर आपली ताकद काय आहे आणि नक्कीच आपल्यामध्ये सुधार काय करायचे हे देखील आपल्याला नक्कीच समजेल. बाकी परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करून जगायला शिका, तरच या जगात तुम्ही तुमचे अस्तित्व नेहमी टिकून राहील. कारण काळानुसार बदल स्वीकारला नाही तर आपले अस्तित्व टिकवणे हेच मात्र अवघड होते. सत्य स्वीकारणे मान्य करा, कारण सत्य आपणास अपेक्षा आणि मोह यापासून दूर करून जीवनातील वास्तविकतेची ओळख नेहमी करून देतो. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण नेहमी समजली पाहिजे, तुम्ही आयुष्यामध्ये जितकं जास्त सत्य राहाल तेवढं जास्त तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल. म्हणून नक्कीच पूर्णत्व आयुष्यामध्ये सत्य राहायला शिका. मागे असत्यासोबत नक्कीच पूर्णत्व जो राहतो तो मात्र कधी देखील यशस्वी नक्कीच पूर्णत्व होणार नाही. म्हणून असत्यासोबत कधीही कोणी राहू नये. बाकी आपण आपल्या आयुष्यात जेवढं काही गमावलेले आहे त्यापेक्षा उत्तम आपल्याला नक्कीच मिळेल. फक्त आपण संयम मात्र ठेवलं पाहिजे आणि एखादी गोष्ट करायची तयारी ठेवणे आणि योग्य नियोजनाने ती पूर्ण करणे यास महत्त्व द्या. कारण तयारी आणि नियोजन हे एखादे काम पूर्ण करण्यास मदत मात्र नक्कीच करते. जीवनात आत्मविश्वास काय करू शकतो हे समजून तुम्हाला जर घ्यायचे असेल तर मी कोणत्याही कठीण परिस्थितीवर नक्कीच मात करू शकतो हे तुम्ही प्रथम तुमच्या मनाला सांगा. नक्कीच तुम्हाला अपयश येणार नाही, ही आत्मविश्वासाची एक मोठी ताकद आहे. बस तुम्हाला एवढ्याच गोष्टी नेहमी स्मरणात मात्र ठेवायच्या आहेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यात जे हवं आहे ते मिळाले नाही तर सर्व मात्र नशिबावर सोडू नका. कारण जिथे प्रयत्न करण्याची जिद्द असते ना तिथे मात्र यश देखील नक्कीच साथ देते. हे देखील आपण देखील एवढं मात्र नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, पूर्णत्व आयुष्यामध्ये नेहमी दुःख जर येत असतील तर निश्चितच तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर जास्त सुख देखील येणार आहेत. तुम्ही फक्त चिंता सोडून
भगवंतांचे चिंतन करण्याकडे जास्तीत जास्त लक्ष मात्र दिले पाहिजे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर खरोखर आनंदी राहायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि समजून घ्या, संकटांना पाठ दाखवणे हा यशस्वी माणसांचा गुण नाही. त्यामुळे संकटांवर मात करण्याची अर्थात लढा देण्याचा मार्ग आपण प्रत्येकाने निवडला पाहिजे. विचारांमध्ये खूप ताकद असते, त्यामुळे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. कारण विचार आचरणात आणल्याशिवाय कोणतीही गोष्ट प्रत्यक्षात करून दाखवणे कधीही शक्य मात्र निश्चितच नसते. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आपण आपल्या आयुष्यामध्ये जेवढ्या गोष्टी गमावलेल्या आहोत त्यापेक्षा उत्तम गोष्टी आपण प्रत्येकांना नक्कीच मिळतील. म्हणून आपण चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे चिंतन केलेले कधीही श्रेष्ठ. एखाद्या कामाचे निरीक्षण करणे हे आवश्यक असते, कारण निरीक्षणातून आपणास अचूक पद्धतीने काम करण्याचा अनुभव निश्चितच मिळू शकतो. बाकी प्रेमळ मित्रांनो, किंमत माणसाला तेव्हाच मिळते जेव्हा तो एखादी गोष्ट करून दाखवून स्वतःला सिद्ध करतो. जसे सोने जरी मूल्यवान असले तरी त्यालाही स्वतःच्या किमतीची परीक्षा मात्र नक्कीच द्यावी लागते. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. बुद्धिमान बनणे म्हणजे फक्त ज्ञान मिळवणे नक्कीच असा याचा अर्थ होत नसतो, तर मिळवलेल्या ज्ञानाच्या मदतीने चुकीच्या गोष्टींना विरोध करून योग्य गोष्टीचे समर्थन मात्र करता आले पाहिजे. एवढंच आपण प्रत्येकाने स्मरणात नेहमी ठेवायचं आहे. जीवन चुकी बनवण्याचा आपला प्रयत्न असतो, परंतु जीवनाच्या प्रवासात दुःखही मात्र येते आणि सहन करणे आपले काम असते, हे समजून घ्या. कारण त्यामुळे जीवनात येणाऱ्या दुःखावर खंबीरपणे मात तुम्हाला करता येईल. आणि आपल्या जीवनातील कठीण परिस्थितीवर मात करताना एकटेपणा नक्कीच जाणवल्यास नक्कीच झाड जसे लहान रोपट्यापासून मोठे होत जाते ना, तसे स्वतःच्या मुलांच्या मदतीने अर्थात जमिनीतील पाण्याचा शोध घेते, तसे आपणही स्वतः संकटांवर मात करण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी मात्र स्वावलंबी बनणे गरजेचे असते. आदर्श व्यक्तिमत्वाची प्रेरणा जीवनात नक्कीच असावी, परंतु आपण आदर्श मानलेल्या व्यक्तींचे काही मोजके गुण गोष्टी आत्मसात केलं तरी ही खूप मोठी गोष्ट आहे, हे समजून घ्या. कारण त्यामुळे आपण काहीतरी मिळवले आहे हे मात्र आपणास नक्कीच समजेल. आणि एखादी गोष्ट करायची हे जर ठरविणे आणि प्रत्यक्षात करून दाखवणे यामध्ये तर एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, ती म्हणजे कृती. कारण प्रत्यक्षात कृती केल्याशिवाय हे शक्य कधी देखील होणार नाही. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमीच मनात ठेवलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी गमावलेल्या आहात या गोष्टींचा तुम्ही विचार करणं सोडून द्या. कारण तुम्हाला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्याच गोष्टी तुमच्यासाठी उत्तम आहेत. बस एवढंच तुम्ही नेहमी स्मरणामध्ये ठेवून आनंदी नक्कीच राहण्याचा प्रयत्न पूर्णत्व केलं पाहिजे. बाकी भगवंत म्हणतात, जीवन जगताना कमी वयात जास्त अनुभव नसला तरी दोन गोष्टी तरुण्य देते. एक म्हणजे उत्साह आणि दुसरी म्हणजे ऊर्जा. फक्त यांचा योग्य वापर तुम्ही करा, तुमच्या जीवनास योग्य दिशा भगवंत नक्कीच देतील. आयुष्यात चढ उतार तर नक्कीच येतील, पण त्याची पर्वा न करता आयुष्यात पूर्णत्व आयुष्य जगा. कारण चढ उतारांचा सामना केल्याशिवाय जीवन नक्कीच जगण्याचे खरे ज्ञान आपल्याला कधी देखील मिळणार नाही. बाकी ध्येय उशिरा अर्थात उराशी बाळगून जीवनाचा प्रवास करताना आपण थकतो तेव्हा आराम महत्त्वाचा असतो, पण त्या आरामाला मर्यादा असावी. कारण अति आरामामुळे ध्येयाचा विसर नक्कीच पडू शकतो आणि जीवनात संघर्ष करायला लागला तर स्वतःला भाग्यवान समजा. कारण वर्तमान काळातील संघर्ष भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य आणि अनुभव आपण प्रत्येकांना देतो. बाकी संगत नक्कीच आपणास घडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडते, पण प्रत्येक वेळी संगत चांगली मिळेलच असे काहीच नाही. त्यावेळी फुलाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. कारण सभोवताली काटे असून देखील
फुल सुंदरता हा गुण कधी देखील विसरत नसते आणि तुमची प्रगती किंवा विकास हा तर एका प्रयत्नात होत नसून त्यासाठी प्रत्यक्ष समजून घ्या, त्यासाठी आपल्याला नेहमी प्रयत्न करावे लागतात हे सत्य स्वीकारा. कारण हे जर तुम्ही स्वीकारले तर तुम्हाला सातत्याने प्रयत्न करण्याची योग्य पद्धतीने प्रेरणा नक्कीच मिळेल. आणि प्रेमळ मित्रांनो, एखादे कार्य तर तेव्हा सफल होते जेव्हा ते सर्व गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे आपल्या कामाचा मूळ उद्देश समजून घेऊन त्यानुसार आपण मात्र नक्कीच काम केलं पाहिजे. बाकी यशस्वी होणे हे तर तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण नक्कीच आपण वेळेला महत्त्व देऊन स्वतःला नेहमी शिस्त लावतो. कारण यशाकडे नेणारा मार्ग आपल्याला वाटतो तितका कधी देखील सोपा नसतो. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी मिळवायच्या असतील ज्या गोष्टीसाठी तुम्ही नक्कीच स्वप्न बाळगलेली आहेत. अर्थात तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी भगवंत देतील ज्या गोष्टीसाठी तुम्ही त्यांच्या चरणी प्रार्थना केलेली होती. म्हणून तुम्ही तुमची चिंता सोडा आणि भगवंतांचे नेहमी नामस्मरण करा. बाकी पात्रता सिद्ध कधी करत बसू नये, कारण पात्रता असणाऱ्या योग्य व्यक्तीला त्याच्या योग्यतेनुसार काय घडवायचे हे मात्र वेळ ठरवते. आणि आपल्यामधील धाडस हा गुण जागृत ठेवून आपण मात्र नेहमी काम केलं पाहिजे. कारण धाडस खूप चांगले काम करण्यास प्रेरणा देऊन समाजाला फायदा उत्तम पद्धतीने पोहोचू शकतो. बाकी व्यक्ती सज्ञान वयानुसार होते हे जरी खरे असले तरी खूप वेळा जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीने व्यक्ती कमी वयात सज्ञान होते, हेही नक्कीच वास्तव लक्षात घेऊन आपण जीवन जगलं पाहिजे. बाकी आपले अस्तित्व म्हणजे स्वतःची ओळख असते आणि नक्कीच त्यामुळे स्वाभिमान तुम्ही जपा, कारण स्वाभिमानच आपले अस्तित्व नेहमी निर्माण करू शकते. प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला नेहमी सांभाळण्यास प्राधान्य आपण मात्र प्रत्येकाने दिलं पाहिजे. कारण जेव्हा परिस्थिती कठीण येते तेव्हा आपले मन स्थिर राहणे आणि मनात आत्मविश्वास निर्माण होणे हे मात्र जास्तीत जास्त प्रमाणात गरजेचे असते. आणि यश मिळवण्यासाठी गुरुचे योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे मानले जाते. पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे शिष्याने यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करणे. जर प्रेमळ मित्रांनो तुम्ही कधी कठोर परिश्रम करणार नाहीत तर तुम्हाला देखील आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने कधी देखील यश मिळणार नाही. म्हणून प्रथम आपण योग्य पद्धतीने कष्ट मात्र नक्कीच केले पाहिजेत. अर्थात आयुष्यामध्ये जो योग्य पद्धतीने कष्ट करीत असतो आणि योग्य पद्धतीने उत्तम कर्म करतो त्याला त्याच्या आयुष्यामध्ये भगवंत नेहमी उत्तम गोष्टी मात्र नक्कीच देतात. म्हणून प्रेमळ मित्रांनो, जास्त चिंता करणे सोडा, जास्त काळजी करणे सोडा. बस जेवढं तुम्हाला भगवंत देतोय त्यामध्येच तुम्ही नेहमी आनंदी नक्कीच राहायला शिका. जास्तीची अपेक्षा ठेवाल तर आहे तेही गमावून बसाल. म्हणून जेवढं तुम्हाला मिळालेले आहे त्यामध्ये नेहमी तुम्ही आनंदी राहून जगायला शिका. बस एवढंच आपण आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्य हे एखाद्या शब्दकोड्यासारखी असते. कारण जसे शब्दकोडे पूर्ण सोडवण्यासाठी आपणास प्रत्येक शब्द शोधावा लागतो, त्याचप्रमाणे आयुष्यातील प्रत्येक समस्याला तोंड देण्यासाठी, त्यावर मात करण्याचा उपाय शोधण्यासाठी आपणास प्रयत्न मात्र जास्तीत जास्त प्रमाणात करावे लागतात. म्हणून तुम्ही देखील आयुष्यामध्ये नेहमी जास्तीत जास्त प्रमाणात नक्कीच प्रयत्न करण्याकडे लक्ष द्या. कारण जो व्यक्ती नेहमी प्रयत्न करीत असतो त्याच्या आयुष्यामध्ये नेहमी भगवंत त्याच्या सोबत असतो. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये तुम्ही काय गमावलेले आहात याचा विचार करणं सोडून द्या आणि तुम्हाला जे काही सध्या मिळालेले आहे याचा तुम्ही नक्कीच विचार करा. कारण आयुष्यात जे काही आपल्याला मिळते ते उत्तमच मिळते. बस आपण नेहमी स्वतःला आनंदी मात्र ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून तुम्ही प्रथम स्वतःला आनंदी ठेवा आणि नक्कीच आयुष्यामध्ये आनंदी देखील तुम्ही नेहमी राहा. बस एवढंच आपण प्रत्येकांना समजलं पाहिजे.
बाकी प्रेमळ मित्रांनो, नक्कीच आपण केलेल्या कामाचा सर्वोत्तम म्हणून गौरव केला जाईल. इतकी ताकद लावून तुम्ही तुमचे काम करा, कारण कोणती काम करायचे म्हणून करायची ही सवय यामुळे मात्र बदलू शकते. बाकी निर्णय योग्य घ्यायचा असेल तर बुद्धीचा तुम्ही मात्र वापर करा, कारण मन हे मोह निर्माण करते. त्यामुळे योग्य निर्णय घेणे हे मात्र कठीण होते आणि योग्य व्यक्तींना दिलेली संधी आपणास उत्तम कामाची खात्री देते. त्यामुळे व्यक्तीपेक्षा त्याची पात्रता तुम्ही प्रथम लक्षात घ्या. नक्कीच, कारण त्यातून योग्य व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार पूर्णत्व नक्कीच काम मिळेल आणि चांगले काम हे पूर्ण होण्यास मदत होईल. हे आपण प्रत्येकाने नेहमी स्मरणात मात्र ठेवलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय गमावलेले आहात या गोष्टीचा जास्त कधी विचार करू नका. अर्थात तुम्हाला सध्या जे काही प्राप्त झालेले आहे त्या गोष्टीचा तुम्ही प्रथम विचार करा, कारण आयुष्यामध्ये जेवढी तुम्ही चिंता कराल तेवढं तुमचं आयुष्य अजून जास्त तुम्हाला चिंतेमध्ये टाकेल. आणि जितकं जास्त तुम्ही भगवंतांचे चिंतन कराल तेवढं तुम्हाला तुमचे आयुष्य आनंदामध्ये नेईल. म्हणून तुम्हाला मात्र स्वतःला ठरवायचं आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. बाकी ज्ञान मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण मिळवलेल्या ज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य कामास करणे हा ज्ञान प्राप्त करण्याचा मूळ एक पद्धतीचा उद्देश आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्राप्त केलेले आहे ते तर आपण प्रत्येकांना नक्कीच उत्तमच प्राप्त झालेले आहे. म्हणून तुम्ही नेहमी चिंता करणं नक्की सोडून दिलं पाहिजे, कारण आपण आपल्या आयुष्यात जे काही प्राप्त केलेले आहे ते तर आपण प्रत्येकांना उत्तमच प्राप्त झालेलं आहे. एवढं आपण नेहमी समजलं पाहिजे. आणि आयुष्यामध्ये आहे त्यामध्ये आपण प्रत्येकाने आनंदी राहून हे आयुष्य नक्कीच जगलं पाहिजे. बस एवढंच तुम्ही नेहमी स्मरणात ठेवा. बाकी भगवंत नेहमी म्हणतात, चिंता करणं सोडून दे, नेहमी चिंतन आमचे करीत राहा. जो व्यक्ती नेहमी भगवंतांचे चिंतन करतो त्याच्या मात्र आयुष्यामध्ये आनंदच आनंद नेहमी येतो. मित्रांनो, समजून घ्या, एखाद्याला मदत करताना तुम्ही ते कर्तव्य म्हणून करा, उपकार म्हणून तुम्ही कधी देखील मदत मात्र कोणाची करू नका. बाकी जीवनामध्ये प्रत्येक माणसांची आपण मात्र कदर करायला शिकलं पाहिजे, कारण मनुष्य जन्म हा पुन्हा पुन्हा कधी आपल्याला मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा पुन्हा देखील आपण प्रत्येकांना कधी देखील भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी तुम्ही प्रेमाने वागा. काही वेळा माणसांची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, आधार मात्र नक्कीच हवा. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी हसत राहा. नक्कीच, सोबत काही कधी येत नसते, स्वतः तुम्ही नेहमी आनंदाने जगा, दुसऱ्यालाही तुम्ही आनंदाने जगू द्या. चांगलं करता येत नसेल तर निदान वाईटही तुम्ही कधी कुणाचे करू नका. आयुष्याच्या कोणत्या वळणावर कोणाचा तळतळाट आडवा जाईल हे मात्र कधी देखील सांगता येत नसते. बाकी भगवंतांच्या प्रत्येक निर्णयावर खुश मात्र आपण प्रत्येकाने नेहमी राहायचं, कारण नक्कीच बाळूमामा तुम्हाला ते कधी देणार नाहीत जे तुम्हाला चांगलं वाटतं, तर तुम्हाला ते बाळूमामा देतात जे तुमच्यासाठी सर्वात उत्तम असतं. म्हणून तुम्ही जास्त चिंता करणं सोडा आणि भगवंतांचे चिंतन करण्याकडे तुम्ही नेहमी लक्ष द्या. काम माझे आणि नाव दुसऱ्याचे, या अर्थात पूर्णत्व दुसऱ्याचे हा विचार करून आपण मात्र कधी देखील नाराज होऊ नये. तूप आणि कापूस युगानुयुगे जळत आहे, परंतु लोक मात्र दिवा जळतो आहे तसंच नक्कीच म्हणत असतात. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात राहतो ना, नक्कीच अर्थात त्याच्या दारावर उभे असलेले सुख हे मात्र बाहेरूनच नक्कीच परत जाते. बाकी मित्रांनो, आणि जो व्यक्ती बाळूमामांवर श्रद्धा ठेवून बाळूमामांच्या इच्छेत इच्छा मिळवून राहतो त्याला मामांच्या कृपेने भरपूर सुख प्राप्त होते. जीवन जगायचा तर नक्कीच पावलांच्या जोडीसारखा नक्कीच तुम्ही जगा, कारण प्रथम पुढे घडणाऱ्या पावलाला गर्व नसतो तर मागे पूर्णत्व पडणाऱ्या कुठलाच कमीपणा नसतो, कारण त्या दोघांनाही माहिती असतं
आपली स्थिती तर नक्कीच बदलणारी आहे. त्याच पद्धतीने माणसाला नेहमी स्मरणामध्ये ठेवायचं आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी देखील एकच गोष्ट जास्त वेळ प्राप्त करून ठेवू शकणार नाही. आज जर आपल्याकडे सुख असेल तर निश्चितच हे खरे नसते की ते सुख आपल्या आयुष्यात उद्याही असेल. म्हणून आपण नेहमी चिंता सोडावी आणि भगवंतांचे बस चिंतन करावे. एवढंच आपण प्रत्येकाने नेहमी समजून मात्र घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, ज्याचे जसे चरित्र असते ना त्याचे तसे मित्र असतात. शुद्धता तर विचारांमध्ये असते. माणूस कुठे कधी पवित्र असतो. फुलात सुद्धा किडे असतात, दगडात सुद्धा हिरे असतात. वाईट सोडून चांगले पहा, माणसात सुद्धा तुम्हाला भगवंत दिसेल. एवढं मात्र निश्चितच आपण प्रत्येकाला नेहमी स्मरणात ठेवायचे. आणि प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे, ती म्हणजे आयुष्यात कोणत्या गोष्टी तुम्ही गमावलेले आहात याचा नेहमी विचार करण्यापेक्षा कोणत्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करायचा आहे याचा तुम्ही नेहमी विचार नक्कीच करायला शिका. कारण माणसाने आयुष्यात काय मिळवायचा याचा जर विचार केला तर माणूस आयुष्यामध्ये नक्कीच जास्तीत जास्त प्रमाणात लवकर पुढे जातो. म्हणून तुम्हाला जे मिळवायचं आहे तुम्ही त्याचा मात्र नक्कीच विचार केलं पाहिजे. बस आपण एवढंच आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आपण स्मरणात ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण आयुष्यामध्ये सर्व काही तुमच्यासाठी योग्यच घडत असते. तुम्ही जर नेहमी अयोग्य विचार कराल, नेहमी तुम्ही वाईट विचार कराल तर तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील चांगल्या गोष्टी नक्कीच घडणार नाहीत. म्हणून प्रेमळ मित्रांनो, आपल्याला नेहमी समजून मात्र नक्कीच घ्यायचं आहे, ते म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये एक गोष्ट नक्कीच समजलं पाहिजे. तुम्ही जेवढं काही गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर त्यासाठी तुम्हाला नेहमी नक्कीच आनंदी पूर्णत्व राहायचं आहे. हे देखील आपण प्रत्येकाने समजलं पाहिजे. प्रत्येक वेळी चिंता करणे हे तर आपण प्रत्येकांसाठी धोकादायक आहे. म्हणून नेहमी चिंता तुम्ही कधी करत बसू नका. समजून घ्या, नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेले आहोत त्यापेक्षा जास्त आपण प्राप्त देखील करू शकतो. फक्त आपल्याला आपली मनस्थिती नेहमी योग्य मात्र ठेवायचे. म्हणून तुम्ही तुमची नक्कीच मनस्थिती नेहमी योग्य ठेवा. बाकी आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही प्राप्त होईल ते मात्र उत्तमच प्राप्त होईल, एवढ्यावर देखील विश्वास ठेवा. आणि प्रेमळ मित्रांनो, असेच मामांचे संदेश तुम्ही तुमचा किमतीचा वेळ देऊन ऐकत चला. हा संदेश पूर्ण ऐकलेला असेल तर मीही तुमचे मनापासून आभार मानतो.